या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाईक स्पेअर पार्टचं शॉप सुरू करायचं आहे, पण कशा प्रकारे सुरू करायचं, त्याला काय काय लागतं, किती जागा लागते, कोणते स्पेअर पार्ट पाहिजेत, स्पेअर पार्ट कुठून परचेस करायचे, त्याच्यानंतर बिलिंग सॉफ्टवेअर कोणतं लागतं, स्पेअर पार्टचं शॉप ओपन करण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या असतात, काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्या कुणाला खरोखरच स्पेअर पार्टचं शॉप नव्याने सुरू करायचं असेल तर त्या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा. तर स्पेअर पार्टचं शॉप चालू करण्यासाठी पहिली गोष्ट काय लागते बघा. तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये ऑटोमोबाईल्स फील्डमध्ये पहिली गोष्ट म्हणजे आवड पाहिजे. तुम्हाला त्यातलं ज्ञान थोडं कमी असलं तरी चालेल, आम्ही ट्रेनिंग करून ते तुम्हाला ज्ञान संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्याकडे आवडच नसेल तर आम्ही तुम्हाला काहीच करू शकत नाही, कारण शिकण्याची वृत्तीच नसेल तर त्या माणसाला बळजबरी आपण नाही शिकवू शकत. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्पेअर पार्ट शॉप सुरू करायचं असेल आणि आमच्यासोबत मिळून काम करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड पाहिजे. आता आवड नुसती असून उपयोगाचं नाही, आपल्याला पैसे पण कमवायचेत. आवड असल्याशिवाय तुम्ही पैसेच कमवणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आवड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं बजेट माहीत पाहिजे की आपल्याकडे एवढे पैसे आहेत आणि आपल्याला एवढ्याच बजेटमध्ये आपल्याला सुरुवातीला स्पेअर पार्ट सुरू करायचा आहे. मग तो जो काय तुमचा बजेट असेल त्या बजेटनुसार सुद्धा आपण प्लॅनिंग करून तुम्हाला काय करायला पाहिजे तुमच्या त्या बजेटमध्ये ते सुद्धा आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. की तुमचं बजेट जर कमी असेल, आता काय काय लोकांचं बजेट थोडं कमी असतं, काय काय लोकांचं बजेट हेवी असतं. प्रत्येकाच्या बजेटनुसार आपण सिस्टम तशी बनवलेली आहे की प्रत्येकाच्या बजेटनुसार आपण त्यांना तसं बिझनेस करायला सांगतो. आणि नुसतं तुम्हाला तसं बिझनेस सांगत नाही तर आम्ही तुमच्याबरोबर राहून ते काम करून पण घेत असतो. तर एक गोष्ट झाली तुम्हाला की तुम्हाला पहिली आवड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं बजेट. तिसरी गोष्ट म्हणजे एक आपल्याला चांगल्या मोक्याच्या ठिकाणी जागा पाहिजे. जागा म्हणजे एखादा गाळा पाहिजे. नुसती जागा असून उपयोग पण नाही, गाळा पाहिजे आपल्याला. आता तो गाळा किती स्क्वेअर फूटचा पाहिजे तर कमीत कमी आपल्याला छोटंसं दुकान सुरू करण्यासाठी 10 बाय 10चा गाळा पुरेपूर झाला. 100 स्क्वेअर फूट गाळा असेल ना तर तुम्हाला तो अगदी एकदम परफेक्ट आहे. पण तो गाळा आहे ना ग्राउंड फ्लोअरला पाहिजे. एकदम मार्केटमध्येच पाहिजे असं काहीच नाही. मार्केटपेक्षा थोडंसं लांब असेल तरी चालतं, पण जेणेकरून रस्त्यावर आपलं दुकान लोकांना ते दिसलं पाहिजे. तर तुम्हाला गाळा ग्राउंड फ्लोअरलाच पाहिजे. आणि आपल्या गाळ्याच्या समोर थोडी जागा तरी स्पेस रिकामी पाहिजे जेणेकरून आपण 2 टू व्हीलर ते समोर पार्क करू शकतो. एवढी तरी जागा पाहिजे. ह्या झाल्या तुम्हाला 2 गोष्टी. एक सांगितलं तुम्हाला आवड, दुसरी सांगितलं तुम्हाला बजेट, तिसरी सांगितलं तुम्हाला जागा. आता आपण चौथ्या गोष्टीकडे जाऊ. चौथी गोष्टी म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधलं किती ज्ञान आहे. जर तुम्हाला स्पेअर पार्टचा व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला खरोखरच हा व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे तर पहिली गोष्ट त्याच्यात तुम्ही थोडा आवड निर्माण करा. आवड म्हणजे काय, कुठे काय जरा शिकायला त्याच्यात मिळत आहे, कुठे काय आपल्याला त्याच्यात शिकण्यासारखं आहे. एखाद्या गॅरेज समोर जा, गॅरेजवाल्याकडे जाऊन बसा. एखादा मित्र असेल तुमचा गॅरेजवाला, एखादा स्पेअर पार्टचं दुकान त्यासमोर जाऊन बसा. त्याच्या इथे त्याच्याशी बोलत बसा. त्याच्याकडनं काय आयडिया येते, कस्टमर काय मागतात, त्याच्यानंतर तो व्यापारी त्यांना कसा समोर जातोय, तो लोकांशी कसं बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कोणी शिकवून येत नाहीत, ते आपण बघून कॅप्चर करावे लागतात आपल्याकडे. मी तुम्हाला ढीक सांगेन की तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, तुम्ही चांगलं वागा, पण त्या माणसामध्ये ते गुण पाहिजेत ना तरच तसा वागू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जर धंदा करायचा आहे, आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला हे गुण आपल्याकडे घेतलेच पाहिजेत. जर तो दुसरा तुमच्या इलाक्यामध्ये त्या इलाक्यामधला जर एखादा स्पेअर पार्टचा दुकान सक्सेस असेल
तर त्याच्याकडे ते नक्की हे सगळे गुण असतात, तरच तो सक्सेस होतो. आज आपली मराठी माणसं महाराष्ट्रात खूप कमी आहे व्यवसायात, आणि ऑटोमोबाईल्समध्ये तर खूप कमी आहे. आपण एखादा छोटंसं गॅरेज टाकू शकतो, याच्या पलीकडे आपल्या काहीच होणार नाही. त्या गॅरेजमध्ये पण आपले सातत्य नसतं. बोटावर मोजणे तीच लोक सक्सेस आहेत. आणि हाच व्यवसाय बघा तुम्ही, बाहेरून आलेले लोक बघा, जे महाराष्ट्रातले नाहीच आहेत, दिल्लीवरनं आलेत, गुजरातवरनं आलेत, राजस्थानवरनं आलेली आहेत, त्यांच्या मेहनतीने त्याने धंदा किती व्यवस्थितपणे हा आपल्या इथे त्यांचा धंदा टक धरून ठेवलेला आहे. एवढं लांबून लोक येऊन सुद्धा आज त्यांचा बिझनेस ग्रोथ करतोय, आणि आपण सगळी लोक त्यांच्याकडनं स्पेअर पार्ट घ्यायला जातोय, त्यांच्याकडेच जाऊन कामं करतोय. त्यांना आपण जे मागतील तेवढे, जे बिल असेल तेवढे पैसे देऊन स्पेअर पार्ट घेतोय. पण तो जर आपल्या कुठल्या माणसाने टाकला की आपल्याकडची लोक तिथे जाणार नाहीत, त्याला तेवढे आपण हेल्प करणारच नाही. कारण का, आपल्याकडे माणसाकडे पहिली गोष्ट ती क्वालिटीच नाही आहे. तो काय करणार, स्पेअर पार्टचं दुकान टाकणार म्हणजे काय करणार. आता समजा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये दुकान टाकायचं आहे, तुम्ही स्पेअर पार्ट कुठून आणणार. जे आपल्या मेगा सिटी आहेत, पुणे, मुंबई, कोल्हापूर, या अशा ठिकाणीमधनं तुम्ही स्पेअर पार्ट घेऊन येणार ना होलसेल व्यवसाय करायला. आता ह्या ठिकाणीवरनं ते छोटे छोटे गॅरेजवाले पण मटेरियल घेऊन येत आहेत की. आजला कोल्हापूरमधनं, पुण्यामधनं, मुंबईमधनं 5,000चं स्पेअर पार्ट मागवले तरी ती लोक पाठवून देत आहेत. त्यामुळे गॅरेजवाला तुमच्याकडे काय येईल, आणि तुम्ही जर तिथनं जाऊन स्पेअर पार्ट विकत असाल तर त्या लोकांना सुद्धा तोच रेट मिळतोय, तुम्ही सुद्धा त्याच रेटमध्ये त्या लोकांना स्पेअर पार्ट देणार, तर ते तुमच्याकडनं स्पेअर पार्ट का घेतील, हा एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्पेअर पार्टचं दुकान सुरू करायचं आहे तर तुमच्याकडे दुसऱ्यांपेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे, तरच ती लोक तुमच्याकडे स्पेअर पार्ट न्यायला येते. आता स्पेअर पार्टचा बिझनेस चालवायचा कसं तुम्हाला मी पुढे सांगतो थोडक्यात. का आपण लॉस होतो, नुसतं स्पेअर पार्टचं शॉप टाकून चालत नसतं, हे तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगतो. ज्यांना इंटरेस्ट आहे व्यवसाय करायचा त्यांनी नक्की हा व्हिडिओ पुढेपर्यंत ऐका. थोडासा व्हिडिओ मोठा होतो, पण ते तुमच्या बिझनेस टाकायच्या अगोदर सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे ना, तर हे आपल्याला त्यातलं ज्ञान थोडंसं पाहिजेच आहे. तर हे ऐकायलाच पाहिजे तुम्ही. तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शॉप सुरू करताना. आता मी 3-4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आवड, जागा, आपलं बजेट, आणि थोडंफार आपल्याला ते दुसऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन आपण ते स्किल शिकणं गरजेचं आहे. आपण बोलणं कसं पाहिजे, काय पाहिजे, ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत. आता ह्याच्याबरोबरच आहे ना, तुम्हाला ते स्पेअर पार्ट परचेस कुठनं करायचे. आता तुम्हाला सांगितलं की तुमची उडी कुठपर्यंत जाणार, मुंबई, पुणे, कोल्हापूर. तर आम्ही ते करत नाही. आमच्या बरोबर जे स्पेअर पार्ट व्यवसाय करतात, आम्ही ज्या फ्रँचायझी देतो, तर आम्ही ही मुळात पहिली गोष्ट ही चुकच करत नाही की आम्ही मुंबई, पुणे, कोल्हापूर इथून स्पेअर पार्टच परचेस करत नाही. तर आम्ही परचेस कुठनं करतो, तर ही लोक कुठनं परचेस करत असणार. मुंबई, पुणे, कोल्हापूरवाले जे मेगा सिटीमध्ये व्यवसाय करतात, खूप सारे मेगा सिटी आहेत आपल्या महाराष्ट्रात, ह्या इथनंही लोक व्यवसाय करतात. ही लोक कुठून आणतात हे आपण कधी विचार केलाय का? नाही ना केलेला. तर आम्ही तोच विचार घेऊन तुमच्या समोर येतोय की मी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर फॅक्टरीचे जे गोदाम असतात त्या गोदामामधनं डायरेक्ट तुम्हाला आम्ही स्पेअर पार्ट देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये येणारे डिस्ट्रीब्युटर, सेल्समन, जे काही होलसेलर वगैरे असतात, ह्या सगळ्यांचा जो मेन कमिशन असतो ना, हा सगळा कट होऊन तुम्हाला डायरेक्ट मिळतो. हा सगळा कमिशन तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला स्पेअर पार्ट मार्केट रेटपेक्षा कमी स्वस्त दरामध्ये मिळणार. तुम्हाला चांगल्या रेटमध्ये मिळाले तर तुम्ही पुढे त्याला चांगलं डिस्काउंट देणार. आता तर त्या तुमच्या शेजारच्या गॅरेजवाल्याला मुंबई आणि पुण्यातून जे स्पेअर पार्ट त्या डिस्काउंटने मिळत आहेत, तुम्ही जर त्याला तिथल्या तिथे त्या स्पेअर पार्टने त्या डिस्काउंटने तुम्ही त्याला दिलात, त्याच्यापेक्षा आणखी 2-4 रुपये कमी केलात, तर तो तिकडनं घेईल का तुमच्याकडनं घेईल सांगा मला? तुमच्याकडनंच घेणार ना. तर हेच करण्यासाठी आहे ना, तुम्ही स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करताना की आपण स्पेअर पार्ट कुणाबरोबर
कुठून परचेस करायचे हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता हीच गोष्ट समोर घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. कारण का, लोक स्पेअर पार्ट घेतात, सुरू करतात, आवड असते सुरुवातीला, व्यवसाय सुरू करतात, मुंबई पुण्यातनं स्पेअर पार्ट घेऊन येतात. नंतर त्यांना समजतं की आपल्याकडे कोण घ्यायला येत नाही. तर का घ्यायला येत नाही त्याचं तुम्हाला मी आता कारण सांगितलं. त्या लोकांना चांगल्या रेटमध्ये मिळतंय, तर ते तुमच्याकडनं का घेतील. तर हा फरक जो आहे ना, तो मधला आपण पहिली गोष्ट काढून टाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला 2 पैसे एक्स्ट्रा मिळतात, त्या लोकांना एक्स्ट्रा मिळतात, त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो, त्यांच्या 2-4 दिवसाचा जो मटेरियल लेट मिळत असतं मुंबई पुण्यात येण्यासाठी, तो टायमिंग वाचतो. तर हे सगळं आम्ही तुम्हाला करून देतो जर तुम्ही आमच्या बरोबर राहून व्यवसाय करायची तुमची जर तयारी असेल तर. आता ह्याच्यामध्ये पण काय काय शर्त आहेत आम्ही ठेवलेले आहेत मुद्दाम. कारण आम्ही पहिला सरसकट करत होतो, पण बघितलं आपल्या लोकांना तेवढं म्हणजे तेवढे हे नाही. पण आपण जे इझीमध्ये देतो ना, ते इझीमध्ये ज्याला जे मिळतं त्याला किंमत ठेवत नाहीत आपली माणसं. मी आज 5 वर्षापासून ओरडून सांगतो युट्यूबवर की युट्यूबवर मराठीमध्ये ऑटोमोबाईल्सच्या संदर्भात माहिती देणारा, ऑटोमोबाईलच्या संदर्भात तुम्हाला स्पेअर पार्ट स्वस्तामध्ये देणारा कोणीही नाही आहे. मराठीमध्ये तुम्ही सर्च करा पाहिजे तर, ऑटोमोबाईलचा विषय टाका आणि पुढे मराठी लिहा. माझ्या व्हिडिओशिवाय तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणताच येणार नाही. एवढी गोष्ट असताना सुद्धा युट्यूबवरती पण आपली लोक आपल्याला सपोर्ट करत नाही सबस्क्राईब करून. आता जेवढे मराठी लोक सबस्क्राईब करतील तेवढा विषय आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि असं पण नाही आम्ही म्हणत की तुम्ही माझ्या बरोबरच मिळून व्यवसाय करा. तुम्ही स्पेअर पार्ट कुठूनही घ्या, तुम्हाला जिथे कुठे अडत असेल ना तिथे आमचा आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला असतो. या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खालती व्हॉट्सअप नंबर आमचा मिळेल. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर बिंदास मेसेज टाका की आम्हाला असा असा प्रॉब्लेम येतो, आम्ही काय करू. मग आम्ही हा विचार नाही करणार की तुम्ही आमच्याबरोबर व्यवसाय करताय की दुसरीकडनं घेताय, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही व्यवसाय करताय ना ह्या फील्डमधला, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तर नक्की आम्ही तुम्हाला त्या गोष्टीत पण मदत करू की तुमचं कुठे अडतंय, काय प्रॉब्लेम होतोय, ह्या गोष्टी पण आम्ही तुम्हाला समंजसपणे सांगतो. आणि नुसतं एक लक्षात घ्या, आमचं स्पेअर पार्ट विकणं हा नुसता बिझनेस नाही आहे. तर आपल्यातली महाराष्ट्रीयन लोक ह्या व्यवसायामध्ये उतरावी म्हणून आज 5 वर्षापासून आपण धडपड करतोय. पण बोटावर मोजण्या इतकीच लोक याच्यामध्ये येत आहेत, आणि जे येत आहेत त्यांच्यामध्ये पण सातत्य नाही. आपण 2023 मध्ये 17 फ्रँचायझी चालू केल्या होत्या, बोटावर मोजण्या इतकेच चालू राहिलेले आहेत. कारण तेवढं गांभीर्यच कोण घेत नाही. कारण बघा, कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही म्हणाल की आज मी व्यवसाय सुरू केला, त्याचं दुकान माझ्या शेजारचं एक मोठा होलसेलर आहे, त्याचं दुकान भरपूर चालतंय म्हणजे माझं पण टाकल्या लगेच तसंच चालणार, असं होणार नाही. हा एक लक्षात ठेवा, अजिबात होणार नाही. त्याचा व्यवसाय चालतो एवढा, त्याने एवढा बिझनेस ग्रोथ करतो, याचं कारण काय तुम्ही त्याच्या मागचं शोधलात का. तो आता 2 वर्षापूर्वी आलाय का दुकान घेऊन? नाही ना. काय काय लोकांच्या पिढ्यानपिढ्या त्या व्यवसाय करण्यात गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आज बिझनेस तेवढा ग्रोथ होतोय. तुम्हाला पण तुमच्या व्यवसायासाठी थोडा वेळ द्यायलाच हवा. तूप खाल्ल्याबरोबर लगेच रूप येणार नाही. तर ही एक पहिली गोष्ट होते. आपल्यात व्यवसाय टाकताना लोक पहिलं तोच विचार करतात की लगेच त्यांना सक्सेस नाही भेटला की मग शटर बंद करतात, बस झाला, हा धंदा नको, दुसरा धंदा करूया. कुठलाही धंदा करा तुम्ही, असा कोणताही धंदा नाही की पहिल्या पासून तुमचा धंदा चालेल, असा कुठलाच बिझनेस नाही. तसा जर कुठला बिझनेस असता तर सगळ्यांनी तोच नसता का बिझनेस केला, सगळे जाऊन त्याच बिझनेसवर बसले असते. असा कोणता बिझनेस असता तर असा कोणताच बिझनेस नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की ऑटोमोबाईल्सचा बिझनेस सारखा बिझनेसच नाही आहे की एवढा जास्त मार्जिन देणारा हा बिझनेस आहे. तुम्ही रिटेल जर मध्ये व्यवसाय करत असाल ना, रिटेलमध्ये आणि वेंडर आयटममध्ये, तर कमीत कमी तुम्हाला 50% मार्जिन हे मिळतं रिटेलमध्ये. कसंही तुम्ही काही करा, तुम्हाला 50% मार्जिन हे तुम्हाला मिळणारच आहे.
आता कसं मिळतं, कोणते स्पेअर पार्ट घेतल्यावर मिळतं, कोणते स्पेअर पार्ट जेन्युइन आपल्याकडे स्टॉकला पाहिजेत, जे स्पेअर पार्ट जेन्युइन पाहिजेत हे तुम्हाला जेन्युइनच ठेवणं भाग आहे. तिथे तुम्हाला कुठलाही लोकल आयटम ठेवता येत नाही. काय काय लोकांना वाटतं काय नुसतं 100% जेन्युइन मध्ये आम्ही बिझनेस करणार. चांगली गोष्ट आहे, जेन्युइन मध्ये केलं वाईट गोष्ट नाहीये. 100% जेन्युइन मध्ये पण करणारे खूप सारे लोक आहेत. पण ते कधी, तुमचं बजेट तेवढं पाहिजे. तुमचं बजेट, कारण जेन्युइनचं घेणार म्हणजे तुम्हाला ते थोडे डिस्काउंट कमी मिळणार. डिस्काउंट कमी मिळणार याचा अर्थ तुम्हाला पैसे जास्त लागणार पहिले स्पेअर पार्टला. जे 1 लाखाचं मटेरियल आपण हे आणलं समजा आपलं रेग्युलरमध्ये, जे चांगल्या प्रकारचं, जे चांगलं ब्रँडेड, चांगल्या वेंडर कंपन्यांचं आहे, तेच तुम्ही जेन्युइनमध्ये आणलात तर जेन्युइनला जास्त पैसे लागणार आणि स्पेअर पार्ट कमी येणार. म्हणून मी सांगतोय जेन्युइन स्पेअर पार्ट हे ठेवायलाच पाहिजे 100%. पण ते कोणकोणते ठेवायचे हे सगळं आम्ही तुम्हाला सजेस्ट करून देतो की हे तुम्ही स्पेअर पार्ट हे तुमच्याकडे कायमस्वरूपी जेन्युइनच पाहिजेत. काय काय असे आयटम असतात ते जेन्युइनची अजिबात गरज नसते. वेंडरमध्ये चांगल्या प्रकारे ओरिजिनलच स्पेअर पार्ट जे जेन्युइनला जातात ना, त्याच कंपन्यांचे स्पेअर पार्ट हे आपण तुम्हाला चांगल्या रेटमध्ये देतो. आणि आपलं परचेसच तुम्हाला मगाही सांगितल्यासारखं आपण जे परचेस करतो हे डायरेक्ट फॅक्टरी आउटलेटमधनंच असतं, डायरेक्ट गोडाऊनमधनंच असतं त्यांच्या. त्याच्यामुळे आपल्याला तो डिस्काउंटमध्ये फरक पडतो. खूप सारे लोक आहेत की आपल्याकडनं स्पेअर पार्ट परचेस करतात महाराष्ट्रामध्ये. आता आपण महाराष्ट्राच्या 2025 मध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण आता द्यायला सुरुवात केली, कारण खूप साऱ्या इन्क्वायरी येत होत्या. महाराष्ट्राच्या बाहेर जे इन्क्वायरी तामिळनाडूमधनं येते, कर्नाटकमधनं येते, गुजरातमधून येते, आपल्याला ओडिसामधनं येते, पश्चिम बंगालमधनं येते, खूप सारे बाहेरनं पण आपल्याला. बघा, आपली महाराष्ट्रातल्या लोकांकडनं कमी रिस्पॉन्स आहे, पण बाहेरनं मला रिस्पॉन्स जास्त मिळायला लागला. म्हणून आपण आता युट्यूबचं एक हिंदी चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे, कारण माझा मराठीतल्या व्हिडिओ त्या लोकांना समजायचे नाही तरी सुद्धा त्यांच्या माझ्यापर्यंत इन्क्वायरी पोहोचत होत्या. म्हणून आपण त्यांच्यासाठी एक आता नवीन हिंदी सुद्धा चॅनल सुरू केलेलं आहे. तर व्यवसाय करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या 5-6 गोष्टी आहेत. मेन म्हणजे स्पेअर पार्ट परचेस. स्पेअर पार्ट परचेस तुमचं चुकलं की तुमचा बिझनेस तिथंच ठप्प झाला. तुम्ही वस्तू महागातली घेतलात की ती महागच विकणार, स्वस्तातली विकलात की त्याचा रेट चांगला, तुम्हाला कमिशन काढून तुम्ही चांगल्या रेटमध्ये ती देऊ शकता समोरच्या माणसाला. आणि एक लक्षात घ्या, आपण जे स्पेअर पार्ट तुम्हाला देणार ना, ते स्पेअर पार्टमध्ये आपण वॉरंटी सुद्धा देतो. आजच्या डेटला तुम्हाला स्पेअर पार्ट विकणारे खूप मिळतील, पण एखादा स्पेअर पार्टला डिफेक्ट झाला तर तो रिटर्न घेणार नाही तुमच्याकडनं. आपल्याकडे ती पॉलिसी नाही. आम्ही आमच्याकडनं स्पेअर पार्ट विकलेल्याची वॉरंटी सुद्धा देतो. मग बरं, तो इलेक्ट्रिकल आयटम का ना असे ना, आम्ही त्याला रिप्लेसमेंट देतो. आणि अजिबात तुम्हाला सांगतो बोटावर मोजण्या इतके पण आम्हाला रिप्लेसमेंट येत नाहीत, कारण तेवढा त्या क्वालिटीचे स्पेअर पार्ट आपण देत असतो. तर बिझनेससाठी मेन स्पेअर पार्ट परचेस. आता हा झाला तुमचा दुकानाचा स्ट्रक्चर झाला पूर्ण. आता आमच्या माध्यमातून तुम्हाला जर काम करायचं आहे तर आम्ही काय काय करायला सांगतो बघा. आता आमच्या फ्रँचायझी सोबत तुम्हाला जर काम करायचं आहे, आता फ्रँचायझी मधले की लोकांना पहिल्या डोक्यात एक प्रश्न येतो की आता यांची फ्रँचायझी फी आली, ह्यांचा आपल्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप आली, तर ह्या दोन गोष्टी अजिबात नाहीयेत. अजिबात म्हणजे अजिबात नाहीयेत. आम्ही फ्रँचायझी अशा स्वरूपात सुरू करतो की आमच्याकडे कोणतीही फ्रँचायझी चार्जेस नाही, कोणताही हिडन चार्जेस तुमच्याकडनं घेतल्या जात नाही. आमच्या फ्रँचायझी अनेक प्रकार ठेवलेले आहेत. आता काय काय लोकांचं बजेट खूप कमी असतो. आता बजेट कमी असतं त्या लोकांनी काय करायचं असतं, त्यांनी होलसेल धंदा सुरू करायचा. आता आपण बघा 30,000पासून आपण होलसेलसाठी बिझनेस ठेवलेला आहे की तुम्ही 30,000पासून स्टार्ट करा, पण हे व्यवसाय द्या. 30,000पासून व्यवसाय कसा सुरू होणार, तर 30,000मध्ये आपण काय करतो माहिती आहे का, त्याला आपण एकच आयटम देतो स्टॉकमध्ये भरपूर प्रमाणात, जो 30,000चा परचेस करायचा. कोणकोणते आयटम काय असतात ह्यासाठीचे प्रत्येक व्हिडिओ आपण आहेत ना ते आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत की तुम्ही बघू शकता किती हजारापासून कसा बिझनेस स्टार्ट होतो. तर आपण 30,000पासून बिझनेस स्टार्ट करून देऊ शकतो. आणि जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची तर फ्रँचायझीमध्ये पण आपण 2 प्रकार ठेवलेत महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी.
आपण बाहेर जे देतो त्यांचे आपण रेट थोडे जास्त ठेवले, कारण ते एवढं त्यांना पॉवरफुल करून द्यावं लागतं. तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला करायचं आहे तर आपण एक मिनी फ्रँचायझी ठेवलेली आहे. मिनी फ्रँचायझी आपण साधारण 2.5 ते 3 लाख रुपयामध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट त्याची पुरवतो. तुमची 3 लाखाची ऑर्डर पाहिजे. बाकी जर तुमचा शॉप असेल, मग सांगितलं त्याप्रमाणे शॉप पाहिजे, 3 लाखामध्ये आपण हिरो, होंडा, बजाज आणि टी व्ही एस ह्याच्यापैकी हिरो होंडाच्या बऱ्यापैकी रनिंग आयटम देतो, आणि बजाज आणि टी व्ही एस ह्याचे जे नॉर्मल एकदम फास्ट मुव्हिंग लागतात ते आपण पार्ट देतो. हिरो आणि होंडा आपण बऱ्यापैकी देतो, कारण मार्केटमध्ये त्या जास्त गाड्या आहेत. तर ह्या 4 मॉडेलचे आपण स्पेअर पार्ट आपल्या त्या 3 लाखामध्ये आपण त्यांना देतो. मग त्यांनी तो शॉप 10x10 मध्ये काउंटर, रॅक बिग ज्या ह्या सिस्टम आहेत ना, ह्या यांनी स्वतः कराव्या लागतात. त्या पण कमी खर्चात कशा करायच्या ह्याचं जर तुम्ही आम्हाला विचारलात की बाबा यांना कसा खर्च येईल आणि कितीमध्ये बसेल, ते सुद्धा आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कमीत कमी खर्चात कसं बसवायचं ते. पण ते तुम्ही विचारलं पाहिजे. विचारलंच नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबाने केलात तर तुम्हाला ते महागत पडतं. त्याच्यामुळे तुम्ही जर विचारलात तर आम्ही नक्की तुम्हाला सांगू. ही झाली एक मिनी फ्रँचायझी. आता आपण एक स्मार्ट फ्रँचायझी म्हणून एक प्रकार करतो. तो आपण साधारण 5.5 लाख रुपये घेतो त्याच्यामध्ये. आता 5.5 लाख मध्ये काय होतं माहिती आहे का? तर तुम्हाला 5.5 लाख रुपये घेतात, त्याचं तुम्ही काय देता? आता मार्केटमध्ये अशा फ्रँचायझी आहेत ज्या 3-3 लाख रुपये नुसते फ्रँचायझी फी घेतात. 7.5 लाख रुपये तुमच्याकडनं फ्रँचायझीचे घेतात, 3 लाख रुपये त्यांच्यातली त्यांची फी जाते, आणि तुम्हाला फक्त 10,000चं मटेरियल दिलं जातं. अशा मार्केटमध्ये फ्रँचायझी खूप आहेत आणि लोक घेतात सुद्धा. आपल्यातली पण खूप लोकांनी घेतलेली आहेत, पण आपण तसं करत नाही. आमचं लक्ष जास्त, कारण काय, दुकानावरती जास्त शो शायनिंग करत बसण्यापेक्षा तेच जर पैसे आपण स्पेअर पार्टमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्याच्यात पैशाचं डबल होण्याचा चान्स त्याच्यात जास्त आहे. तुमचं शो शायनिंग जास्त करून तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. हा, शो शायनिंग पाहिजे, दुकान जरा व्यवस्थित पण दिसलं पाहिजे, पण आपण कसं करतो, कमी बजेटमध्ये व्यवस्थित कसं दिसता येईल असं या स्मार्ट फ्रँचायझीमध्ये आपण काम करतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही काय करतो 5.5 लाखामध्ये, तर पहिली गोष्ट काय करतो, पूर्ण कॉम्प्युटर असतं, त्याचं पूर्ण सेटअप देतो आम्ही तुम्हाला. प्रिंटर देतो, त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आता कॉम्प्युटर लावायचं म्हटल्यावर आपल्याला वायफाय सिस्टीम पाहिजे. ती वायफाय सिस्टीम आपण त्याच्यामध्ये बसवतो. त्याच्यानंतर कॉम्प्युटर कशासाठी लावलाय आपण, तर आपला इन्व्हेंटरी स्टॉक जो आहे तो आपण त्याच्यामध्ये फिट करायचा असतो. तर इन्व्हेंटरी फिट केली की तुम्हाला त्याच्यासाठी सॉफ्टवेअर लागणार, तर तो सॉफ्टवेअर सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे कॉम्प्युटर देताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला, बिलिंग सॉफ्टवेअर, वायफाय लागणारं, प्रिंटर, पूर्ण कॉम्प्युटरचं सेटअप, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये तुम्हाला 5.5 लाखमध्ये देत असतो. त्याच्यानंतर आपल्या दुकानाचा जो नेम बोर्ड असतो, शॉपचं नाव असतं. हा, आता एक लक्षात, फ्रँचायझी म्हटलं की लोक म्हणतात तुमचंच नाव येणार का? तसं नाही. शॉपचं नाव हे तुम्ही जे नाव ठेवाल तेच नाव शॉपला येतं तुमच्या. आमचा फक्त शेजारी लोगो लागतो. तुमचं शॉपचं नाव तेच शॉपला नाव येणार. पण ती डिझाईन सगळी आपण बनवून देतो तुम्हाला, कारण आपल्याकडे सेम टू सेम डिझाईन लागतात त्या. त्याच्यानंतर समोर तुमचं 10x10चा गाळा असतो, त्याला काउंटर करून देतो. काउंटर येतो. काउंटर नंतर तुम्हाला स्पेअर पार्टच्या रॅक असतात, ते आम्ही प्लायमध्ये बनवतो व्यवस्थित, कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रॅक, ज्याचं जर RCCचं किंवा भिंती असतील आपल्या सिमेंटच्या, तर त्यांना व्यवस्थितपणे या रॅक करता येतात. नाहीतर मग आपल्याला पत्र्याच्या घ्यायला लागतात. त्याच्यानंतर एक ऑफिस चेअर असते बसण्या. आता काउंटर ठेवलं की समोर चेअर पाहिजे, कॉम्प्युटरवर आपण बसणार म्हटल्यावर बसायला, तर ते आपण चेअर देतो त्याच्यामध्ये. पूर्ण तुमच्या शॉपचं ब्रँडिंग करतो. कुठे कोणता बोर्ड पाहिजे, काय नोट्स लिहायला पाहिजे भिंतीवरती, कोणता फ्लेक्स लावायचा आहे, आपल्याकडे कोणत्या ऑफर असतात चांगल्या, डिस्काउंट आपण किती देतो, या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपण जिथे जिथे व्यवस्थित जागा भेटेल आपल्याला तिथे आपण ते बॅनरिंग करतो फ्लेक्स लावून, जेणेकरून ते दिसायला पण चांगलं दिसतं, एक शोरूम सारखा लुक येतो.
त्याच्यानंतर आपण टी शर्ट देतो. आता आपण फ्रँचायझी घेणार म्हटलं आपल्या जरा तिथे असं आपला जो बसणारा माणूस असतो किंवा आपल्या समोर एखादा मेकॅनिक तुम्हाला सांगतो कशा प्रकारे ठेवायचा तो, त्याला पण आपण ते टी शर्ट देत असतो. त्याच्यानंतर टूलकिट असतं. आता तुम्ही स्पेअर पार्ट दुकान टूलकिटची काय गरज आहे ते तुम्हाला सांगतो पुढून, टूलकिट पण का लागतं ते. आपण ते टूलकिट पण त्याच्यात देत असतो एक स्पेअर पार्टचं. प्लस एक वर्कशॉपसाठी रॅम्प, ज्याच्यावरती वर खाली करून गाड्या चढवत काम करतात मेकॅनिकल, तो एक रॅम्प सुद्धा आम्ही मुद्दाम 5.5 लाखाच्या फ्रँचायझीमध्ये ठेवलेला आहे. तो का ठेवला आहे, त्याचं बेनिफिट काय होईल तेही तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्यानंतर जर ज्यांना CCTV कॅमेरा लावायचे तर ते CCTV पण आपण त्यामध्ये ॲड करतो. एखादा दुसरा कॅमेरा असलेला बरा असतो आपल्यासाठी, तर तो आपण कॅमेरा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करतो. आणि 3 लाखापेक्षा त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट आपण बऱ्यापैकी ॲड करून देतो. कमीत कमी 3 लाख रुपयाची तरी तुम्हाला ते स्पेअर पार्ट भेटणार त्याच्यामध्ये. आता तुमच्या एरिया कोणता आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, ट्रान्सपोर्ट किती पडतं, म्हणून आम्ही 3 लाखापेक्षा जास्त असं म्हटलेलं आहे. कमीत कमी 3 तर देणार. जेवढे तुमचे ह्या गोष्टीमध्ये पैसे सेव्ह होणार तेवढे सगळे तुमचे स्पेअर पार्टमध्येच ॲड होणार. म्हणून आम्ही कोणती फी घेत नाही. त्याचं कारण का ठेवलेलं आहे की आम्ही फ्रँचायझी फी घेत नाही. जे पैसे घेणार ते तुम्हाला सगळे तुमच्या शॉपमध्येच ॲड करून देणार आम्ही. हा, आता मगाशी तुम्हाला सांगितलं की ते वर्कशॉपचा रॅम्प, तर हा रॅम्प का ठेवला आपण, तुम्ही जेव्हा नवीन शॉप सुरू कराल, सुरू केल्या केल्या तुमच्याकडे गिरायक येणार आहे का? सुरू केल्या केल्या कुणाकडे गिरायक लगेच येत नाही अजिबात. तर आपल्याला फर्स्ट डे पासून गिरायक पाहिजे, तर काय करायला पाहिजे, म्हणून ते आपण एक डोकं लावून आपली एक आयडिया केलेली आहे की आपण आपल्या दुकानासमोर एक वर्कशॉप लॅम्प लावायचा, एक टूलकिट द्यायचं मेकॅनिकलला. बऱ्यापैकी आपण सगळ्या सिस्टम त्याला द्यायच्या, जे आपल्याला जेवढं शक्य होईल. नंतर पर्सनली तुम्हाला पण त्याला कोणता टूलकिट लागला, पाना लागला मेकॅनिकलला, तो आणून त्याला द्यायचं काम आपण करायचं वर्कशॉपला जे लागेल ते. आणि एक मेकॅनिकल असा चांगला शोधायचा की तो आपल्या समोर तिथे येऊन त्या आपल्या वर्कशॉप जो आपण त्याला तयार करून दिलेला असेल त्याच्यामध्ये तरी काम करायचं. त्याला पगार अजिबात द्यायचा नाही. पगारावर लक्षात ठेवा मी काय सांगतोय आठवणी, बरेचसे लोक त्या लेबर चार्जच्या मागे धावतात आणि पगारावर ठेवतात, तर तिथे तुम्ही चुकी कराल. अजिबात पगारावर माणूस ठेवायचा नाही. त्याला जो सर्व्हिस चार्ज येईल ना त्याचा, तो जेव्हा तुम्ही बिल बनवा तर सर्व्हिस चार्ज त्याला विचारून सांगायचं, एवढा जो सर्व्हिस चार्ज येतो ठीक आहे, काय तुम्हाला डिस्काउंट द्यावंसं वाटला तर त्याला सांगून द्यायचं, थोडासा डिस्काउंट देत जा, आपल्याकडे कस्टमर जास्त येतील. ते किती द्यायचं, काय सर्व्हिस चार्ज लावायचा हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्याचं फक्त आहे ना, चार्जेस स्पेअर पार्ट विकायचे तर तुम्ही किती सर्व्हिस चार्ज घ्यायला पाहिजे, त्याचं काम फक्त आहे की आपले स्पेअर पार्ट, त्याच्याकडनं कोणतंही भाडं वगैरे काही घ्यायचं नाही मेकॅनिकलकडनं. लेबर चार्ज त्याचा 100% त्यालाच देऊन टाकायचा. असं केल्याने काय होतं माहिती आहे का, जेव्हा लोक तुमच्याकडे स्पेअर पार्ट घ्यायला येतात ना, तेव्हा समोर मेकॅनिकल तो रॅम्पची सिस्टम बघितल्यावर लोकांना वाटतं की इथे जरा प्रोफेशनल आपल्या गाड्यांचं काम होऊ शकतं. प्लस तुम्ही वॉरंटी देताय, स्पेअर पार्टला डिस्काउंट देताय. ह्या गोष्टी जेव्हा कस्टमरला न मागता मिळतात ना, तेव्हा तो आणखीन 4 लोकांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही ह्या नवीन झालेल्या शॉपमध्ये जावा, तिथे तुम्हाला डिस्काउंट पण भेटते, स्पेअर पार्टला वॉरंटी पण मिळते आणि तिथल्या तिथे लगेच माणूस फिटिंग पण करून देतोय. ह्या सगळ्या सवलती एकाच ठिकाणी ज्याला भेटतात ना, तो दुसरीकडे अजिबात जाणार नाही. आणि फर्स्ट डे पासून तुम्हाला गिरायक मिळणं चालू होईल. आणि तो एक गिरायकाला तुम्ही असं त्या गिरायकाशी संवाद साधा की तो 4 लोकांना जाऊन बाहेर सांगितलंच पाहिजे त्यांनी. जर तुम्ही त्याच्याशी नीट वागलात नाही तर तो तुमची ॲडव्हर्टायझिंग एकदम खराब करणार. बाकी आपण सोशल मीडियावर किती पण ॲडव्हर्टायझिंग करा किंवा कोणत्या पेपरला ॲड द्या, माणसाची जर तिथल्या काउंटरवरच्या माणसाची किंवा आणि मेकॅनिकलची जर त्या कस्टमरची वागणूक चांगली नसेल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. प्रत्येकाला आपलं इज्जत प्यारी असते, लक्षात घ्या. पैसे सगळेच जर घेणार आहेत पण तुम्ही त्याला अजिबातच इज्जत नाही दिलात, बोलण्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीमध्येच बोलायला हवा व्यवहार करताना. तर ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुमचं गिराईक चालू होईल.
तुम्हाला दुसरा बाहेर येणाऱ्या गिरायकाची वाट बघत बसावं लागणार नाही की मी नुसतं स्पेअरपार्टचं दुकान टाकलंय, आता मी वाट बघत बसतो गिरायक येईल. कसं येईल? गिरायकाला काय माहित तुम्ही तुमच्या दुकान नवी सुरू केलंय, तुमच्या दुकानामध्ये डिस्काउंट देताय, कसं समजणार? ते समजण्यासाठी काहीतरी करायला हवं ना नवीन. तर सोशल मीडियावर मार्केटिंग करावी लागते. आपल्या लोकल एरियामधले जेवढे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे ग्रुप, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागतं. जो कस्टमर येईल आपल्याकडे त्याचा फोन नंबर, त्याचं नाव आपल्याकडे लिहून ठेवायचा. त्याच प्रत्येक कस्टमरचा डाटा आपल्याकडे सेव्ह पाहिजे नावानिशी त्याच्या. आपल्याकडनं स्पेअर पार्ट येऊन गेला, आपल्याकडनं काम करून गेला, दर 2 महिन्यांनी त्याला एक मेसेज द्यायला पाहिजे. तर तुम्ही 2 महिन्यापूर्वी काम करून गेला होता, गाडी कशी चालते तुमची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा कराल ना सर्व्हिसमध्ये, तर आपल्या धंद्याला कुणी अडवू शकत नाही. मग जो आपल्या शेजारचा जो मगाशी सांगितला जो दुकानदार 20-20 वर्ष धंदा करून जे करतायत ना, तिथे पोचायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. पण ह्या गोष्टी फॉलो करूनच तुम्हाला जाव्या लागणार पर्यंत. आता बघा, ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ माझा पूर्ण बघितला असेल. आता व्हिडिओ पूर्ण बघाल तर नक्की सबस्क्राईब करा. खोटं वाटत असेल मराठीमध्ये आणखीन कोण व्हिडिओ बनवतो काय तर नक्की चेक करा युट्यूबला जाऊन. कोणी बनवत नाहीये, आपणच एवढं पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय की सगळं मराठीमध्ये तुम्हाला समजावून सांगतोय की तुम्ही पण या व्यवसायामध्ये या. तुम्हाला जी लागेल मदत स्पेअर पार्टमध्ये परचेस करण्यामागे, दुकान नवीन सुरू करण्यामागे, भले आता पण सांगतोय परत, तुम्ही आमच्याबरोबर व्यवसाय करा, पर्सनल करा किंवा नुसतं आमच्याकडे स्पेअर पार्ट घ्या किंवा ते पण घेऊ नका, तरी सुद्धा तुम्हाला जर कुठे अडचण येत असेल तर आम्हाला नक्की आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगा. तुम्हाला कॉल करून तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती दिली जाईल की तुमचं काय चुकतंय, तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही स्पेअर पार्ट कोणते ठेवायला पाहिजेत, तुमचे कस्टमर काय येत नाही, थोडंसं मार्केटिंगमध्ये कुठं कमी पडतोय का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या नक्की तुम्हाला आम्ही सांगू. आता आपण महाराष्ट्राच्या बाहेर ज्या करतोय तिथे आपण 7.5 लाख आणि 10 लाख अशा 2 प्रकारच्या फ्रँचायझी करतोय. तिथे आपण जो समोर वर्कशॉप करतोय तो जरा आणखी डिसेंटमध्ये करतोय. कारण समोर जो वर्कशॉप आपण करणार ना, लक्षात ठेवा, हे आपण एक पेरलेलं बियाणं समजा. तुम्ही आता जो खर्च होतोय तुमचा रॅम्पला, टूल किटला वगैरे, त्याला जे पाणी वगैरे लागतील त्यासाठी जो खर्च होतो ना, तो तुम्ही आता पेरून ठेवलेलं बियाणं आहे तुमचं. ते 101% उगावणार जर तुमचा मेकॅनिकल चांगला आहे समोरचा, त्याला न भाडं देता, न लाईट बिल देता, व्यवस्थित त्याला सेटअप वर्कशॉपचा मिळालेला आहे, जागेवर बसून फुकटमध्ये, त्याला फक्त त्याचा व्यवसाय करायचा आहे. जो कस्टमर येईल त्याला गाड्या पूर्ण पटापट करून द्यायच्या आहेत. जर त्यांनीच व्यवस्थित काम केलं तर तुमच्याकडे स्पेअर पार्ट जाणार, तुमच्याकडनं स्पेअर पार्ट गेले की तुम्ही ऑटोमॅटिक तुमचा धंदा ग्रो करणार. हे सगळं तुम्हाला करावं लागतं. आता आमची फ्रँचायझी घ्यायची तर लोक म्हणतात मग आता सिस्टम का, आम्हाला काय करावं लागेल पुढे तुमच्याबरोबर फ्रँचायझी घेताना. तर ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची त्यांच्यासाठी सांगतोय मी पुढे की बघा, जर तुम्हाला फायनल असेल, तुम्ही आमची पोस्ट बघून जर आमचा व्हिडिओ बघितला असेल आता, तर तुमच्या मनात काही त्रुटी असतील तर त्याबद्दल आम्हाला पहिला मेसेज करा व्हॉट्सअपला आमच्या नंबरवरती की आम्हाला तुमच्याशी फोनवरती बोलायचं आहे, आम्हाला या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही ज्या बोलाल त्या वेळेमध्ये फोन येईल. फोन आल्यानंतर आपण समोरासमोर फोनवरती बोलून घेऊ. एकदा तुमचं बोलणं पूर्ण झालं, तुमच्या काही शंका असतील त्या माझ्या उत्तराने तुमच्या शंका निरसन झालं, तर मग पुढची स्टेप अशी होते की आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्याकडे दुकान गाळा आहे का. तर दुकान गाळा सुद्धा घेताना आहे ना, तो सांगितलं का 10 बाय 10 सुरुवातीला मोठा अजिबात बघू नका, कारण आपली इन्व्हेस्टमेंट कमी आहे. हा, तर ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट जास्त करायचे ना त्यांना थोडासा मोठा घेतला तरी चालेल. पण ज्यांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे मी सांगितलेल्या बजेटमध्ये, तर त्या लोकांनी तो 10 बाय 10 एवढाच गाळा बघा. आणि शक्यतो ज्या गाळ्यांचे रेट कमी आहेत, कारण जी आपली इन्व्हेस्टमेंट, आता सांगा तुम्ही 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करताय आणि 15,000 रुपयाला भाड्याचा गाळा जर घेतला तर कसं चालेल? नाही चालणार. ते तुम्हाला त्या बजेटमध्ये बसणार नाही. 15,000 जर तुम्हाला भाडं द्यायचं आहे ना, तर तुमच्याकडे 10-15 लाखाची स्पेअर पार्ट दुकानामध्ये पाहिजे. म्हणून सांगतोय जागा पण अशी बघा गाळा पण की तो
रेंट त्याचं आपल्याला कमी पाहिजे. तर आपलं फोनवर बोलणं झाल्यानंतर मग तुम्हाला आम्ही जागा विचारतो. ती जागा तुम्ही दाखवलात आम्हाला, त्याची फोटोग्राफ वगैरे त्याचा एक छोटा व्हिडिओ करून आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी येते, सगळं झालं. आता हे सगळं करण्यासाठी मेन लागतं काय? पैसे. आता तुमचं बजेट, तुम्हाला कोणत्या प्रकारची फ्रँचायझी घ्यायची आम्ही विचारतो. तुम्हाला कोणती घ्यायची? 5.5 लाखावाली पाहिजे का 3.5 लाखावाली पाहिजे? का तुमच्या बजेटनुसार तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा, फक्त स्पेअर पार्ट आमच्याकडनं घ्यायचं आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याशी फोनवरती बोललात आणि तुमचं जर पेमेंट तयार असेल, तुमचं दुकान गाळा तयार असेल, तर मग एकतर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता. आम्हाला तर तिथे यावंच लागतं तुमच्याकडे. काही काही लोकांना ऑफिसला पण येतात, बरेचशी लोक येऊन जातात. हप्त्यामधून एक तरी गाडी आपल्याकडे येतच असते. जर तुम्ही इकडे आलात तरी अतिउत्तम. तुम्हाला जर यायला नसेल, लांब राहत असाल, तर आम्ही स्वतः तुमच्या इकडे येतो. पण ज्या दिवशी आम्ही तुमच्याकडे येणार त्या दिवशी आम्ही आधी तुम्हाला फोन करून विचारलेलं असतं की तुमचं पेमेंट तयार आहे का. पेमेंट तयार असेल तरच आम्ही तिथपर्यंत येतो. कारण जो आम्ही येण्या जाण्याचा आमचा चार्जेस असतो, आम्ही हा तुमच्यावरती अजिबात लावत नाही. आम्ही आमच्या स्वखर्चाने येत असतो, स्वखर्चाने जात असतो. तुमच्याकडनं कोणत्या फ्रँचाईज चार्जेस घेतला जात नाही. त्यामुळे तिथे आल्यानंतर आम्हाला तुम्ही तो चेक द्यायला हवा पेमेंटचा. तिथे आल्यानंतर मग 2 दिवसांनी देतो, 3 दिवसांनी देतो, अजून काम झालं नाही, तर मला तुम्ही 2-3 दिवस लेटच बोलवा. ही एक गोष्ट मेन लक्षात ठेवा. कारण बरेचसे लोक, मला ना 2024 मध्ये खूप बेकार अनुभव आलेला आहे. खूप म्हणजे खूप बेकार अनुभव आलाय. लोक अगदी माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा येऊन गेलेली आहेत, सगळं फायनल केलेलं आहे आणि नंतर पेमेंटच्या टायमात मग अजून आमचं काम नाही झालं, आमचं होत आहे. म्हणून मी म्हणतो, आधीच सगळ्या गोष्टीचा विचार करा की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे का. करायचा असेल त्यांच्यावर आम्ही 100% उभा आहे. आणि ज्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे की हा चालेल नाही चालेल, तर त्या लोकांनी अजिबात या व्यवसायामध्ये पडूच नका. कारण न चालेल हा असा व्यवसायच नाहीये, हा चालणाराच व्यवसाय आहे. आयुष्यामध्ये सगळ्या बंद होईल. लोक खाणं एक टाइम 2 टायमाच्या खाण्याऐवजी 1 टाइम खातील, पण गाडीवरनच फिरतील. हा, उद्या गाड्या इलेक्ट्रिकल येतील, आणखीन कशावर येतील, पण त्यांना सुद्धा स्पेअर पार्ट लागणारच आहे. आपण पण अपडेट होतच जाणार आहे पुढे 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 पुढे. आपण थोडं पेट्रोलच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट विकत बसणार आहे. आता इलेक्ट्रिकल बाईक जर जास्त झाल्या मार्केटमध्ये, तर आपण त्याचे सुद्धा स्पेअर पार्ट चालू करणार आपल्या शॉपमध्ये. पण आजला तर ठेवून करायचेत काय? इलेक्ट्रिकल गाड्याच कमी आहेत मार्केटमध्ये, तर ते स्पेअर पार्ट मध्ये पैसे का आधी इन्व्हेस्ट करायचे आपण. म्हणून तुम्हाला सांगतोय, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हा व्यवसायामध्ये बिंदास या. तुम्हाला लागलेली सगळी मदत आपण आमच्यापर्यंत जेवढी करता येईल तेवढी आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. आणि जर हा व्हिडिओ पूर्ण बघून झाला असेल, तर तुम्हाला जर नसेल करायचा, तुमच्या कोणत्या मित्राला करायचा असेल, तर त्यांना हा शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.